मकर राशी 14 जानेवारीनंतर पेढे वाटण्यासाठी तयार राहा. चुकूनही हा व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन सकारात्मक आणि दैवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमचे हृदय आनंदाने भरून येईल. जर तुमची रास मकर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्यक्ष नियतीने किंवा त्या ईश्वराने पाठवलेला हा एक संकेत आहे. असे समजा, मकर संक्रांतीचा हा पवित्र सण संपल्यानंतर मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता अशी एक बातमी धडकणार आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल आणि ज्याचा विचारही तुमच्या मनात आला नसेल. तुमच्या आसपासच्या लोकांनीही कधी हा विचार केला नसेल. ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहतील आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. इतका हा मोठा चमत्कार असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी कान देऊन शांत चित्ताने पहा. कारण मकर राशीतील प्रत्येक शब्द, या व्हिडिओतील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भावना तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बाप्पांचा, निसर्गाचा, सूर्यदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा. तुम्ही अनेक रात्री उशाशी रडून काढले. अनेकदा तुम्हाला असं वाटले की देव फक्त तुमचीच परीक्षा का घेत आहे. घरातील प्रश्न असोत, नात्यांमधील दुरावा असो किंवा स्वतःच्या मनातील विचारांचा गोंधळ, तुम्ही प्रत्येक गोष्ट शांतपणे जगासमोर न सांगता सहन केली आहे. लोक तुम्हाला समजून घेण्याऐवजी तुमच्यावर टीका करतात, तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेतात आणि तुम्हाला भरगर्दीतही एकटे पाडतात. ही आंतरिक वेदना केवळ तुम्हालाच माहिती आहे. तुमच्या मनात नेहमी एक भीती असते की उद्याचं काय होईल. जे अपार प्रयत्न मी करत आहे त्याला कधी न्याय मिळेल का. पण आता तुम्ही अजिबात घाबरू नका. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव स्वतःला तुमच्या राशीत प्रवेश करत आहेत. जेव्हा सूर्य स्वतःच्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या राशीत येतो तेव्हा ब्रह्मांडात अद्भुत बदल घडतात. मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यातील तो कठीण काळ आणि संघर्षमय काळ आता कायमचा संपुष्टात येणार आहे. ही बातमी तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या हरवलेल्या सुखाशी किंवा तुमच्या प्रदीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेल्या एखाद्या गुप्त इच्छाशी संबंधित असू शकते. जेव्हा ग्रहांचे फेरे बदलतात तेव्हा सामान्य माणसाचे नशीब पालटायला एक क्षणही पुरेसा असतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, खूप सोशिक आणि सरळ मार्गाने चालणारे मकर राशीच्या व्यक्ती असतात. तुम्ही कोणाच्याही वाईट इच्छा नाही तरीही लोक तुमच्याशी कपटाने वागतात. तुम्ही सगळ्यांशी अगदी चांगले प्रामाणिकपणाने वागता. तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात. तुमच्या घरात जे कलह विनाकारण चालू होते, ज्या किरकोळ वादांमुळे तुमची रात्रभराची झोप उडाली होती, त्या सर्व मानसिक समस्या आता सूर्यदेवाच्या प्रकाशाने आणि बाप्पांच्या कृपेमुळे मुळापासून नष्ट होणार आहेत. ही अशी बातमी असेल जी ऐकल्यावर तुमच्या शत्रूंचे दात खुळखुळे होतील आणि ज्यांनी तुम्हाला आजवर नाकारले आहे त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल. तुमच्या आयुष्यात जे भावनिक रिकामेपण होते, जे जवळच्या नात्यांमधील दुरावे होते, ते आता प्रेमाच्या ओलाव्याने पुन्हा एकदा भरून निघणार आहेत. मकर संक्रांतीनंतर ग्रहांच्या हालचाली स्पष्टपणे सुचवत आहेत की येणाऱ्या काळात तुमच्या घरातील एखादी जुनी गुंतागुंतीची समस्या जी सुटण्याचे नाव घेत नव्हती, ती अचानक एका क्षणात सुटेल. हा चमत्कार पाहून तुम्हाला देवाच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या न्यायाची प्रचिती येईल. पण यासाठी तुमचे मन शुद्ध आणि श्रद्धा प्रबळ असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही खरोखरच या आनंदाच्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा. कारण आपली श्रद्धाच आपल्याला कठीण काळातून बाहेर काढण्याची बळ देते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर राशीच्या स्त्री आणि पुरुषांनी तुमच्या आयुष्यात भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ नेहमी असतो. तुम्ही बाहेरून कितीही कठोर, शांत किंवा गंभीर दिसत असलास तरी आतून तुम्ही खूप हळवे आणि संवेदनशील आहात. तुमच्या याच हळवेपणाचा फायदा जगाने अगदी तुमच्या जवळच्याच माणसांनीही अनेकदा घेतला आहे. तुमच्या साध्या आणि निर्मळ स्वभावाचा लोकांनी गैरफायदाही घेतला आहे. खूपदा तुम्हाला फसवलेही आहे. तुमच्यावर खोटे आरोप केले आहेत
आणि वेळेला साथ देण्याऐवजी तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. पण आता काळ बदलला आहे, वेळ फिरली आहे. मकर संक्रांतीचा हा काळ तुमच्यासाठी क्रांती घेऊन येत आहे. शनिदेवाचा न्याय क्षेत्राखाली आता तुम्हाला तुमचे हक्क आणि तुमचा सन्मान परत मिळणार आहे. तुम्हाला अशी बातमी मिळेल जी तुमच्या कुटुंबातील आनंदाला चार चांद लावेल. कदाचित एखाद्या तुटलेल्या नातेसंबंधात अचानक सुधारणा होईल, किंवा ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही आशा पूर्णपणे सोडून दिली होती ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात परत येईल आणि तुमची माफी मागेल. हा बदल केवळ योगायोग नसून ते नैसर्गिक आहे आणि ग्रहांच्या शक्तिशाली ऊर्जेमुळे हे घडत आहे. मकर राशीमध्ये होणारे सूर्याचे हे संक्रमण तुमच्या मानसिक स्थितीला नवीन उभारी देतील. नैराश्याचे, भीतीचे आणि चिंतेचे ढग आता विरघळणार आहेत आणि यशाचा, सुखाचा सूर्य तुमच्या आयुष्यात प्रखरतेने तडपणार आहे. तुमच्या मनातील जी धाकधूक आहे ती आता शांत होणार आहे. विश्वास ठेवा, हे पूर्ण ब्रह्मांड आता तुमच्यासाठी आणि तुमच्या हितासाठी कार्य करत आहे. पुन्हा एकदा मनापासून आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण लगेचच मकर संक्रांतीनंतरच्या तुमच्या भविष्याबद्दलचे, तुमच्या नशिबाबद्दलचे जे असेच महत्त्वाचे आणि गुप्त खोलाचे जे मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील हा प्रवास आता मोठ्या संघर्षाकडून पूर्ण समाधानाकडे वळत आहे. गेल्या अनेक वर्षात तुम्ही जे काही मौल्यवान गमावले आहे, ज्या सुखांचा तुम्ही त्याग केला आहे, त्याची भरपाई होण्याची दैवी वेळ आता आली आहे. कधीकधी माणसाला वाटते की आता सगळं संपलं आहे, आता मार्ग नाही, पण इथेच ईश्वराची किमया सुरू होते. मकर संक्रांतीनंतर तुमच्या राशीत आता सूर्य, बुध आणि शनीची जी युती होती ती अत्यंत अनुकूल ठरत असून तुमच्या व्यक्तिमत्वात, तुमच्या आकर्षणात आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढ होईल. तुमच्या शब्दांना समाजात आणि घरात वजन होईल. लोक तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकू लागतील. ज्या ठिकाणी तुम्हाला अपमानित करून नाकारले गेले होते त्याच ठिकाणी आता तुमचे सन्मानाने स्वागत केले जाईल. तर ती तुमच्या आरोग्याशी संबंधित देखील असू शकते. एखादा जुना त्रासदायक आजार जो तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या छळत होता, तो तुमच्या शरीरात एक नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा निर्माण होईल. याबद्दल केव्हा शारीरिक नसेल तर तो मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर देखील तुम्हाला समृद्ध करेल. तुम्ही आता स्वतःला अधिक शांत, स्थिर आणि शक्तिशाली अनुभवांना. अनेकांना असे वाटते की मकर राशीचे लोक खूप कठोर किंवा भावनाहीन नसतात, पण तुमच्या आत दडलेले ते निष्पाप लहान मुलं फक्त थोडं कमी आधार आणि कौतुकाचे 2 शब्द हवे आहेत तुम्हाला. त्याला आता त्यांचे सर्व हक्क मिळणार आहेत. मकर संक्रांतीनंतर ही अनपेक्षित आणि मोठी घटना तुमच्या सभोवतालच्या लोकांचे तुमच्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकेल. तुम्हाला तुमच्या जीवनात येणारी ही गोड बातमी तुमच्या संपूर्ण काळासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्यासाठी भाग्याची ठरणार आहे. जुने नातेसंबंध, वाद असोत, घराचे रखडलेले प्रश्न असोत किंवा घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेला विसंबत असोत, यातून तुम्हाला आता सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला मुक्तता मिळेल. हा चमत्कार घडताना, डोळ्यांनी पाहताना तुम्हाला जाणवेल की देव कधीच कोणाची वाईट करत नाही. तो फक्त आपल्याला योग्य बनवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि मकर राशीच्या मित्रांनो, ती योग्य वेळ आता तुमच्या नशिबात उभी राहणार आहे. फक्त संयम राखा, कारण संयमाचे फळ नेहमीच गोड असते आणि मकर राशीने तर संयमाचा डोंगर पेलला आहे. तुम्ही आजवर जे काही अपमानात पोहोचला, जे काही तुमचा अपमान झाला, जे काही कष्ट उपसले तुम्ही, त्या प्रत्येक अश्रूंची आणि प्रत्येक घामाच्या थेंबाची किंमत आता तुम्हाला व्याजासकट परत मिळणार आहे. तुमचे नशीब आता सोन्यासारखे चमकणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहेत. ती अनपेक्षित बातमी तुम्हाला असा काही आनंद देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नव्हती. शेवटी माझ्या लाडक्या आणि श्रद्धावान प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला
प्लीज एक लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.